हॅलो फ्रेंड्स, बायोलॉजी मॅग्निफाईडमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलं असेल, छोटासा पॉईंट आहे आपला, रोल ऑफ किडनी इन ऑस्मोरेग्युलेशन. ऑस्मोरेग्युलेशनमध्ये किडनीचा रोल काय आहे, बरोबर की नाही? एवढाच टॉप पॉईंट आपल्याला बघायचा आहे आता. आणि याच्यावरती कुठला प्रश्न नाही आहे, बट याच्यावरती डेफिनेटली प्रश्न तयार होऊ शकतो. सो मी हा पॉईंट वरती डिटेल एक्सप्लेनेशन देते. आणि हा एक डाऊट आहे, आपण जी मॉक टेस्ट दिली होती त्याच्यामध्ये बघा, एक सबस्क्रायबर आहेत आपले आणि तिथं आय डी होता सुहासिनी कोरुण. तर त्यांचा स्कोअर एक छान आहे. मुलगा आहे की मुलगी आहे मला माहिती नाही, कारण मुलाचा फोटो होता तिथं. जो पण स्टुडंट असेल 62 स्कोअर आहे 100पैकी. चांगला स्कोअर आहे बाळा, व्यवस्थित त्याच्यामध्ये थोडंसं अजून जर लक्ष दिलं तर तुझे स्कोअर चांगला 80पर्यंत सहज वाढू शकतो. तर सगळ्या टिप्स फॉलो करा. आता डाऊट आहे बघा, क्वेश्चन कसा विचारला आहे, आपण इकोसिस्टीमवरती हा पॉईंट व्यवस्थित कव्हर केला आहे, बट क्वेश्चन कसा फिरवून विचारला आहे बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज एक्सपेक्टेड हायेस्ट व्हॅल्यू. आता ॲक्च्युली टाईप करताना कमेंटमध्ये क्वेश्चन टाईप केला आहे, इथं ATN झाले. मग ATN ग्रासलँड इकोसिस्टम असं नाही, असं मला वाटतं आहे. ऑफ आहे, डायरेक्ट कम्युनिकेशन तर झालं नाही त्या स्टुडंटबरोबर माझं. मग विच ऑफ द फॉलोइंग इज एक्सपेक्टेड हायेस्ट व्हॅल्यू ऑफ ग्रासलँड इकोसिस्टम्स असा क्वेश्चन बनवू शकतो. ते ATNचं काही मला लॉजिक लागलेलं नाही, यानुसार आपण क्वेश्चन घेऊयात. मग काय विचारलं आहे, ग्रासलँड इकोसिस्टमची कुठली व्हॅल्यू हायेस्ट असू शकते? साधी गोष्ट आहे, पहिला ऑप्शन आहे सेकंडरी प्रोडक्शन. आता आपण जे शिकलो आहे तो प्रोडक्टिव्हिटी वर्डमध्ये शिकलो आहे, बरोबर नाही? प्रोडक्टिव्हिटी काय आणि प्रोडक्शन काय? रेट ऑफ प्रोडक्शन म्हणजे प्रोडक्टिव्हिटी असते, बरोबर. आणि प्रोडक्टिव्हिटी म्हणजेच तुमचा रेट ऑफ प्रोडक्शन आहे. तर प्रोडक्शन दिलं तरी तेच आहे, कारण मिक्स नाही, सगळीकडे प्रोडक्शन हाच वर्ड दिला आहे. आता सांगा, सेकंडरी हा वर्ड मुळातच ग्रासलँड म्हटलं की काय यायला पाहिजे बघा. ग्रासलँड म्हटलं की काय यायला पाहिजे, प्रायमरी प्रोडक्शन किंवा प्रोडक्टिव्हिटी कशी यायला पाहिजे, प्रायमरी. याच्यामध्ये कुठेही सेकंडरी वर्ड नसणार, कारण सेकंडरी कशासाठी असतो, कन्झ्युमरसाठी असतो. मग प्रायमरी सेकंडरी टर्शरीसाठी असणार, कन्झ्युमरसाठी. म्हणजे हा ऑप्शन एलिमिनेट झाला. सेम इथं आहे टर्शरी, सेकंडरी टर्शरी हे सगळं कन्झ्युमर्सकडे जातं, म्हणजे हे दोन्ही ऑप्शन्स एलिमिनेट झाले. आता राहिला ग्रॉस प्रोडक्शन आणि नेट प्रोडक्शन. ग्रॉस प्रोडक्शन म्हणजे काय असतं, टोटल रेट ऑफ प्रोडक्शन. काय असतं तुमचा टोटल रेट ऑफ प्रोडक्शन, म्हणजे जेवढं काय उत्पादन झालं आहे, म्हणजे जेवढं त्यांनी काय केलं आहे, सोलार एनर्जी वापरून जे काही केमिकल एनर्जीमध्ये त्याचं कन्व्हर्जन केलं तेवढं सगळं. आणि नेट म्हणजे काय असतं, या टोटलमधून काय मायनस करायचं, जे रेस्पायर झालेली एनर्जी आहे किंवा जे काय बायोमास किंवा जे काय प्रोडक्शन आहे ते मायनस करायचं. ऑब्व्हियस आहे की ग्रॉस प्रोडक्शनपेक्षा नेट प्रोडक्शन ऑलवेज लेस असणार आहे, कारण याच्यामधून यूज केलेला रेस्पिरेशन थ्रू ज्या एनर्जीचा लॉस झाला ते मायनस होणार आहे. म्हणजे ऑलवेज काय असणार आहे तुमची ग्रॉस क्वांटिटी, मग प्रोडक्शन असू दे, प्रोडक्टिव्हिटी असू दे, एनर्जी असू दे, ही ऑलवेज मोर असते दॅन नेट प्रोडक्शन. मग इथं काय विचारलं, हायेस्ट व्हॅल्यू, एक्सपेक्टेड हायेस्ट व्हॅल्यू विचारली. ऑब्व्हियस आहे की ग्रॉस प्रोडक्शन त्याचं ॲन्सर येऊ शकतं. तर तुम्ही त्याच्यामध्ये काय ॲन्सर कीमध्ये तुम्हाला दिलं आहे आणि कसं आहे, आय थिंक क्वेश्चन समजलं असेल, ते क्रॉस चेक करून घ्या की हेच ॲन्सर आहे का. आणि आता आपण मग आपल्या पॉईंटकडे जाऊयात. आपला पॉईंट काय आहे, रोल ऑफ किडनी. बघा, खूप सोपा पॉईंट आहे, 2-3 मिनटात, अगदी 5 मिनटात तो समजून सुद्धा जाईल, फक्त कम्प्लीटच होणार नाही. रोल ऑफ किडनी इन ऑस्मोरेग्युलेशन. रोल ऑफ किडनी इन ऑस्मोरेग्युलेशन, ठीक आहे. आता बघा, किडनीचा रोल आहे बेसिक इथं काय दिलं आहे सांगा, रिॲब्सॉर्प्शन. कशा संदर्भात दिलं आहे इथं, रिॲब्सॉर्प्शन. मग रिॲब्सॉर्प्शनमध्ये बघायचं आपल्याला, रिॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर. ऑस्मो रेग्युलेशन म्हटलं आहे बघा बाळांनो, बाकीचं कुठलंही काय येणार नाही. तर वॉटर काय येणार, ऑस्मो म्हणजे काय असतं, वॉटरशी रिलेटेड येणार, आणि याचं रेग्युलेशन म्हणजे रिॲब्सॉर्प्शन हे वॉटरचं देणार आहे याच्यामध्ये, बरोबर. मग किडनी काय रोल प्ले करते बघा, 2 कंडिशन आहेत, ठीक आहे. इथं आपण बघा, थोडंसं वेगळं पेज घ्यावं लागेल मला. ओके, तर आता याच्यामध्ये आपल्याला काय गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत की एका ठिकाणी आपण काय करतो, वॉटर कमी दाखवतो. म्हणजे नॉर्मल जी रेंज आहे, काय आहे बाळांनो, नॉर्मल जे बॉडीमधलं जे वॉटर पाहिजे किंवा फ्लूइड पाहिजे त्याच्यापेक्षा ज्यावेळी वॉटर काय होत असतं बाळांनो, कमी होतं. काय होतं, बॉडीमधलं वॉटर कमी होतं, फ्लूइड कमी होतं. त्यावेळी काय होतं, पिट्युटरी ग्लँड तुमची काय करणार आहे, पिट्युटरी ग्लँड काय सिक्रेट करेल सांगा, ADH. ADH म्हणजे काय आहे, अँटी डायुरेटिक हार्मोन, किंवा त्याचंच नाव दुसरं आहे व्हॅसोप्रेसिन. आपण हे सगळं कंट्रोल अँड कोऑर्डिनेशनमध्ये बघितले. मग ह्याला सिक्रेट करेल, बरोबर. म्हणजे काय झालं, जेव्हा वॉटर काय होतं, ही क्वांटिटी मी दाखवते कमी, किंवा काय म्हणू आपण लेस, कमी होतं आहे वॉटर, त्यावेळी काय होणार आहे, पिट्युटरी ग्लँड तुमचं ADH किंवा व्हॅसोप्रेसिन सिक्रेट करणार. आता ह्या हार्मोनचं काय काम आहे, किंवा हे हार्मोन काय करतं, तर तुमचे जे डिस्टिल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल आणि काय आहे तुमचं कलेक्टिंग डक्ट किंवा कलेक्टिंग ट्यूब्यूल याची काय करते, परमियाबिलिटी वाढवते. कुणासाठी परमियाबिलिटी वाढवते, परमियाबिलिटी टू
वॉटर, परमिएबिलिटी फॉर वॉटर हे काय करणार आहे, वाढवणार आहे. काय करते इथं, वाढवते. म्हणजे हे हार्मोनचं काय काम लक्षात आलं तुम्हाला, या हार्मोनचं काम लक्षात आलं की बस, एवढ्यावरच हा सगळा पॉईंट आहे. परमिएबिलिटी वाढली, ऑब्वियस आहे की परमिएबिलिटी वाढली की काय होणार आहे रे, वॉटर जास्तीत जास्त काय होईल, मॅक्झिमम वॉटर काय होणार आहे तुमचं, रिॲब्सॉर्ब होणार आहे. आता मॅक्झिमम वॉटर जेव्हा रिॲब्सॉर्ब होतं आणि त्याचं काय होतं, रिटेन्शन होतं, वॉटर काय होतं, रिटेन होतं, त्यावेळी काय होणार आहे सांगा मग, याचा परिणाम काय होणार आहे, बॉडीची जी वॉटर लेवल आहे तुमच्या बॉडीची ती काय होईल सांगा, मेंटेन होईल, म्हणजे नॉर्मल लेवलला येईल. बरोबर की नाही, मेंटेन होईल किंवा नॉर्मल लेवलला येईल. मग झालं ना, याचं काम झालं. बरोबर, म्हणजे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे की ADHचं काम डायरेक्टली हे वाढवणं आहे की वॉटर लेवल नाही, हे परमिएबिलिटी वाढवतं. कुणाची परमिएबिलिटी वाढवतं, डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूबल आणि कलेक्टिंग ट्यूबलची. कशासाठी, वॉटरसाठीची परमिएबिलिटी वाढवतं, म्हणून वॉटर जास्तीत जास्त रिॲब्सॉर्ब होतं आणि मग वॉटर लेवल मेंटेन होते. हे झालं वॉटर कमी झाल्यावर. आता वॉटर हे नॉर्मल लेवलपेक्षा वॉटर ज्यावेळी काय होतं बॉडीमध्ये जास्त होतं, नॉर्मल लेवलपेक्षा वॉटर काय होतं, जास्त होतं, त्यावेळी काय होतं तर हे जे ADHचं जे सिक्रेशन आहे ते सप्रेस होतं. सप्रेस ADH प्रोडक्शन किंवा सिक्रेशन. ठीक आहे, मग हे काय होतं, सप्रेस होतं. सप्रेस होणं म्हणजे काय होणं, त्याच्यावरती कमी होतं. बरोबर की नाही, ते दबाव आला जातो, असं थोडक्यात सप्रेस होतं. आता मला सांगा याचं काय काम आहे, परमिएबिलिटी वाढणं. मग जर ADH सिक्रेशन सप्रेस झालं, ऑब्वियस आहे की ADHचं प्रोडक्शन काय झालं, म्हणजे ADHचं सिक्रेशन कमी झालं की ADHचं प्रोडक्शनसुद्धा काय झालं, कमी झालं. आणि त्याचा इफेक्ट तुम्हाला काय दिसेल सांगा, ही जी इथं जी परमिएबिलिटी वाढली होती, आता मी फक्त एवढंच वर्ड लिहिते, परमिएबिलिटी इथं काय होणार आहे सांगा, कमी होणार आहे. परमिएबिलिटी इथं वाढली होती कारण ADH सिक्रेशन झालं होतं, इथं ADH सिक्रेशन कमी होतं आहे, त्यामुळे परमिएबिलिटी कमी होणार. आता परमिएबिलिटी कुणाची, डिस्टिल कॉन्व्होल्युटेड ट्यूबल आणि कलेक्टिंग ट्यूबलची ज्यावेळी परमिएबिलिटी कमी होते, ऑब्वियस आहे की इथं मॅक्झिमम वॉटर रिॲब्सॉर्ब होतं. तर इथं वॉटरचं रिॲब्सॉर्प्शन होतं आहे का, वॉटर नॉट रिॲब्सॉर्ब्ड, वॉटरचं मॅक्झिमम रिॲब्सॉर्प्शन होणार नाही. मग काय होईल सांगा, जे वाढलेलं वॉटर आहे त्याची जी काही वॉटर लेवल आहे बॉडीमधली ती काय होईल सांगा, नॉर्मल होईल. वॉटर लेवल नॉर्मल होईल किंवा मेंटेन होईल, म्हणजे दोघांमधून एकच तयार होतं आहे. वॉटर वाढलं तरी ह्या हार्मोनचं काम आहे वॉटर लेवल मेंटेन करणं, वॉटर कमी झालं किंवा इकडं कमी झालं होतं इकडे वाढलं होतं तरीसुद्धा ॲट दी एंड काय होतं आहे, नॉर्मल वॉटर मेंटेन होतं आहे. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट त्याच्यामध्ये आहे, ज्यावेळी बघा युरिन आहे हे सगळं कुठं जाणार आहे, वॉटर, इथं वॉटर कमी होतं आहे आणि इथं काय होणार आहे, मग त्याचं इम्पॅक्ट वॉटरचं रिॲब्सॉर्प्शन जास्त होणार आहे. मॅक्झिमम वॉटर रिॲब्सॉर्प्शन झालं की युरिन जे आहे ते तुमचं हायपरटोनिक बनतं. कसं बनणार आहे बाळांनो, हायपरटोनिक, म्हणजे एखाद्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे, कॉन्सन्ट्रेशन जास्त झालं एखाद्या मेन बॉडी फ्लुइड आहे त्याच्यापेक्षा, तर हे काय असणार आहे, कॉन्सन्ट्रेशन जास्त झालं की हायपर, जास्त हायपर कॉन्सन्ट्रिक किंवा हायपरटोनिक जे हे आहे युरिन काय होणार आहे, हायपरटोनिक, म्हणजे ऑब्वियस आहे की ज्यावेळी जास्त डार्क कलरची सुसू होते ते तुम्हाला माहिती आहे. बरोबर की नाही, तर हा प्रकार आहे. इथं काय होत असतं मग, वॉटर मॅक्झिमम वॉटर रिॲब्सॉर्ब केलं जातं. तसं इथं जे युरिन असणार आहे याच्या इम्पॅक्टमध्ये जेव्हा युरिन तयार होईल ते युरिन कसं असतं, हायपोटोनिक. का रे हायपोटोनिक, कारण इथं मॅक्झिमम वॉटर काय झालं आहे तुमचं, रिलीज झालं युरिनमध्ये, रिॲब्सॉर्प्शन झालेलं नाही. त्यामुळं स्पेलिंग बघा, हायपोटोनिक, बऱ्याचदा बोलता बोलता स्पेलिंग चुकून जात आहेत. हायपोटोनिक म्हणजे या युरिनचं कॉन्सन्ट्रेशन काय असतं, कमी असतं आणि मग हे कमी कलरचं असं आपण सांगतोय, जस्ट कमी कलर. इथं लक्षात ठेवायचं आहे कॉन्सन्ट्रेशन कमी आणि इथं कॉन्सन्ट्रेशन जास्त. आणि हे जे वॉटरचं काय आहे, रिॲब्सॉर्प्शन आहे, याला काय म्हटलं जातं, फॅकल्टेटिव्ह रिॲब्सॉर्प्शन. फॅकल्टेटिव्ह रिॲब्सॉर्प्शन लक्षात ठेवायचं आहे, रिव्हर्सिबल इफेक्ट आहे त्याचा. आता सकाळच्या लेक्चरमध्ये चुकून मी बघा डायबिटीस इन्सिपिडियसबद्दल काय बोलले होते की इन्सुलिन डेफिशियन्सी नाही, डायबिटीस मेलिटस असतो तोच ग्लुकोजशी रिलेटेड असतो, त्यामुळे तो इन्सुलिनकडे जातो. आता हे डायबिटीस इन्सिपिडियस कधी सिच्युएशन येते, ज्यावेळी तुमचा ADH काय होत असतो, कमी सिक्रेट होत असतो, लो सिक्रेशन ऑफ ADHमुळे काय होत असतं तुमचं डायबिटीस इन्सिपिडियस ही कंडिशन येते. आणि डायबिटीस इन्सिपिडियसमध्ये ADH कमी सिक्रेट होतो. ADH जेवढा कमी सिक्रेट होतो तेवढं काय होणार आहे सांगा, इथं वॉटर जास्तीत जास्त युरिनमध्ये जाणार आहे. युरिन काय होत असतं, डायल्यूट होत असतं. युरिन जास्तीत जास्त वॉटर त्याच्यामध्ये गेल्यामुळे युरिन डायल्यूट होतं आणि जो पर्सन आहे तो थर्स्टी फील करतो, सारखी तहान लागते. तर हे आहे डायबिटीस इन्सिपिडस. आय होप तुम्हाला याच्याबद्दले सगळे डाऊट्स तुम्हाला क्लिअर झाले असतील.
आणि जर माझ्या लेक्चरमधून तुमचे डाऊट्स क्लिअर होत असतील, माझे लेक्चर्स एक्झाम ओरिएंटेड वाटत असतील तर आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा मित्रांनो.